आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सध्या सगळीकडे जाणवतोय। पालघरच्या डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी इथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या यात्रोत्सवावर याचा थेट परिणाम झालाय। इथल्या हजारो व्यावसायिक सध्या अडचणीत सापडले आहेत। 15 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात हजारो व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली आहेत। यामध्ये खाद्यपदार्थांचं घरगुती साहित्य, आकाश पाळणा अशी मोठ्या प्रमाणात करमणुकीची साधनं देखील थाटलेली आहेत आणि या ठिकाणी व्यावसायिकांना इंधन टंचाई जाणवते। इथले अनेक व्यवसाय इंधनावर चालणारे असून इंधन मिळत नसल्याने व्यवसाय चालवायचे कसे असा प्रश्न आता व्यावसायिकांसमोर उभा ठाकलाय। बंदुखराचा आणखी एक नवा प्रताप। शाकाहारी असलेल्यांना मासे प्रसाद म्हणून खाऊ घातल्याचा विचित्र प्रकार। जैन व्यावसायिकांना लाखोंना लोबाडलं। घराच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट। केवळ 12 लाखांच्या उत्पन्नावर रिटर्न फाईल तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नाशिक कारागृहात मुक्काम। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीत आरोपांची मालिका सुरूच। सुनेत्रांच्या नेतृत्वावरून पवारांच्या पक्षाला तटकरेंचे सवाल तर पेड कॅम्पेनचा आरोप बालिशपणाचा। शशिकांत शिंदेंचा पलटवार। महाराणी ताराराणी जैन असल्याचा दावा करणाऱ्या आचार्य नयन पद्मसागर यांना जैन मुनी निलेश चंद्रनी सुनावलं। इतिहास वाचा, महाराष्ट्राची माफी मागा असाही सल्ला। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिल यांची उमेदवारी जाहीर तर बारामतीसाठी 3 अर्ज दाखल। राज्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा कहर सुरूच। हरभरा, डाळिंब, कांदा, आंब्याचं अतोनात नुकसान। पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। अकोल्यामध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचं निलंबन। घटना कळताच वरिष्ठांचा संताप। लंपट पोलिसावर कडक कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।